नागपूरमधल्या विधानभवनामध्ये उद्धव ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट। पुष्पगुच्छ देत शुभेच्छा। नंतर राहुल नार्वेकरांनाही भेटून केली बातचीत। नाराज छगन भुजबळांचा अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंवर थेट हल्लाबोल। तिघच निर्णय घेतात, आपल्याला विश्वासात घेतलं जात नसल्याची तक्रार। पवारांच्या पक्षात मान होता, आता चुकीची वागणूक, भुजबळांची खंत। आपल्याला मंत्री करण्यासाठी फडणवीस आग्रही होते, पण त्यांचं कोणी ऐकलं नाही। भुजबळांचा गौप्यस्फोट, लढा मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा असल्याचं केलं स्पष्ट। छगन भुजबळ अधूनमधून संपर्कात असतात। नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य। नाराज असलेल्यांचे निरोप येत असल्याचाही दावा। उपमुख्यमंत्री अजित पवार आजही विधान भवनाबाहेर। सलग 2 दिवस कामकाजापासून दूर। भुजबळांसह अन्य नेत्यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर दादांची गैरहजेरी चर्चेत। फडणवीस आणि शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या कटाची एसआयटीद्वारे चौकशी। शंभूराज देसाईंची माहिती। काल सभागृहात सादर झाली होती ऑडिओ क्लिप। सुधीर मुनगंटीवार आणि भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डांची लवकरच भेट। 19 किंवा 20 तारखेला दिल्लीत भेट होण्याची शक्यता। मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार। 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाची घोषणा। मराठा बांधवांना अंतरवालीकडे येण्याचं आवाहन। एक देश एक निवडणूक घटनादुरुस्ती विधेयक संसदीय समितीकडे जाणार। विधेयकाच्या बाजूने 269 तर विरोधामध्ये 198 सदस्यांचं मतदान। विधेयकासाठी सरकारकडे 2/3 मतं नसल्याचा काँग्रेसचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।